आत्मवंदन. सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आजच्या सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना प्रणाम. अवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वला वंदन करत, स्मरण करत, आपल्या हृदयातून आपल्या सृष्टीचे, आपल्या आत बसलेल्या ईश्वराचे आभार व्यक्त करू. आपल्या सगळ्या कुटुंबियांचे स्वागत करत आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करून हृदयातून संपूर्ण सृष्टीला आपल्या उच्च स्वला प्रेम आणि प्रकाश पाठवा. आपल्या श्वासांना अनुभव करत अगदी प्रेमाने आपण ह्या सगळ्या सत्रांमध्ये सहभाग घेऊ. आज आपण समृद्धीताईंसोबत ध्यान करणार आहोत आणि काल मला वाटतंय कविताताईंनी प्रश्न विचारला होता स्वप्नांबद्दलचा. श्रुतीताई लवकरच त्याच्यावर उत्तर देतील आपल्याला पुढच्या सत्रामध्ये. जे पुस्तकामध्ये सांगितलंय किंवा अजून त्यांचं आपण एक त्यांना काय वाटतं ह्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत श्रुतीताईंचं. सोबतच आपल्या युनिफाईडमध्ये स्वप्नांवर एक पूर्ण धडा आहे आणि त्या स्वप्नांच्या धड्यामध्ये आपल्याला खूप गोष्टी कळतात की आपल्याला जी स्वप्न आहेत ती आपल्या मनाचा आरसा आहे. आपण म्हणतो मनी वसे ते स्वप्नी दिसे. अगदी तसंच आहे की दिवसभरामध्ये आपण आपल्या जागृत मनाने जर विचारांमध्ये खूप अडकलेले असू किंवा खूप विचारांमध्ये असू तेव्हा आपल्यापर्यंत जो हृदयात मेसेज यायचा तो येत नाही आणि अशा वेळी आपला उच्च स्व, आपला उच्च आत्मा आपल्याला स्वप्नातून मार्गदर्शन करतो. तर युनिफाईडचा धडा वाचा. मी असंच म्हणेन एकदा. त्यामध्ये पण आपल्याला प्रश्न मिळतील, उत्तरं मिळतील. प्रश्न पण आपले जे आहेत ते आपण त्यानुसार पण एक आपल्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून तो धडा वाचू. म्हणजे पण आपल्याला उत्तरं सापडतील. आणि बाबाजींचं जे पुस्तक आहे पल्लवी मास्टर यांचं, त्यामधून श्रुतीताई आपल्याला अजून त्यातून सुंदर उत्तर आपल्याला पुढच्या सत्रामध्ये पण देतील. तर कविताताईंचा जो होता ना कालचा प्रश्न, तर त्याबद्दल आहे की आपल्या युनिफाईडच्या धड्यांमध्ये सुद्धा ह्याची उत्तरं तुम्हाला सापडतील. की आपण जेव्हा जागृत मनाने विचारांमध्ये असतो किंवा ऐकून सुद्धा आपल्याला काही गोष्टी समजत नाहीत. थोडं गोंधळ होतो विचारांचा. त्यावेळेस आपल्याला उच्च आत्मा आपल्या झोपेमध्ये येऊन स्वप्नांमध्ये दाखवतो. तर स्वप्नाचं स्वरूप खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या युनिफाईडच्या धड्यामध्ये बघितलं. की तिथल्या एक-एक इमारती, स्वप्नामध्ये दिसलेली इमारत. आपण हे सगळं आपल्या सत्रामध्ये खूप उदाहरणं देऊन बोललेलं की इमारत असेल, कलर कुठले दिसले, आपल्यासोबत व्यक्ती कोणत्या होत्या, आपण कुठल्या स्वतः कपड्यांमध्ये होतो, आपण कुठल्या अवस्थेमध्ये होतो, हे सुद्धा युनिफाईडमध्ये त्याच्यामध्ये समजतं. तर मी जेव्हा कुणाचा तरी पाठलाग करतीये, तेव्हा मी घाबरलेल्या अवस्थेत आहे पाठलाग करताना किंवा मी कुणाला तरी काहीतरी शोधायला म्हणून त्याच्या मागे पळतीये, त्याला पकडायला. म्हणजे माझ्या आतमध्ये तेव्हा काय अवस्था आहे, धाडस आहे किंवा भीती आहे. या अवस्थेवरून पण माझ्या स्वप्नाचा अर्थ मला कळतो, की माझ्या मनामध्ये आत्ता चाललंय काय माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये. तर ह्या प्रकारे स्वप्नात दिसणारी प्रत्येक वस्तू, व्यक्ती, स्थळ, रंग या सगळ्यांचा अर्थ आहे. हे आपण त्या धड्यामध्ये बघितलं. तर तसंच आहे, की म्हणूनच हे आपल्याला प्रत्येक दृश्य आपल्या जागृत अवस्थेमध्ये आपण तितके जसं काल श्रुतीताईंनी शब्द वापरला रिसेप्टिव्ह नसतो. तर आपण आपल्या धुंदीत म्हणा, आपल्या विचारांमध्ये पण खूप असतो किंवा विचार येतात पण ते कळत नाहीत. असं पण होतं. मग त्यावेळेस आपला अंतरात्मा, आपलं सबकॉन्शियस आपल्याशी बोलणार कसं? आपल्याला सांगणार काय? यासाठी तो स्वप्नांचं माध्यम निवडतो. आणि त्या आधाराने आपल्याला असं एखादा सिनेमा बघितला तशी चित्र दाखवतो. स्वतःलाच आपण तेव्हा बघतो त्या पडद्यावर. आणि तिथं आपण रडताना किंवा वरून उंचीवरून खाली पडताना, पाण्यात पडताना अशी अनेक आपण उदाहरणं त्या धड्याच्या दरम्यान घेतली. तर हे सगळं आपलंच रिफ्लेक्शन आहे, प्रोजेक्शन आहे. जसा आपण एखादा सिनेमा बघतो, तिथं पडद्यावर समोर जसं सुरू आहे, तसं आपण स्वप्नामध्ये स्वतःलाच पडद्यावर बघतो. स्वतःचंच रिफ्लेक्शन, प्रोजेक्शन माझ्या मनात आत्ता जागेपणी काय चालू आहे ते मला समोर पडद्यावर दिसतंय.
आणि हे स्वप्नांमधून दाखवायचं कारण जसं धड्यामध्ये दिलेलं आहे बाबाजींच्या, हे कारण असं की तुम्ही तेव्हा जागृत अवस्थेमध्ये दिवसभरामध्ये तुम्हाला त्या गोष्टी समजत नसतील, तर मग स्वप्नांचा मार्ग निवडला जातो. तर ह्या पद्धतीने धड्यामध्ये एक्सप्लेन खूप सुंदर पद्धतीने केलंय. तेही वाचू आपण. परत एकदा आठवण होईल आणि बाकी आपल्याला पुढच्या सेशनमध्ये श्रुतीताई पण सांगतील. हां, हे एक होतं आणि दुसरा मला अगदी छोटासा एक विषय म्हणजे आत्ताची जी ऊर्जा आहे ना, ती खूप जास्त आपल्या सगळ्यांनाच प्रत्येक गोष्ट थोडी वाढवते. ह्याला 8-8चं पोर्टल तुम्ही ऐकलं असेल. तर ह्याला लायन्स पोर्टल पण म्हणतात. तुम्ही YouTubeवर पण बघितलं असेल. लायन्स पोर्टल म्हणजे लायन जसा एक धाडसाचं प्रतीक म्हणतो आपण. तर ह्या वेळेस ह्या दरम्यान अनेकांचे तुम्हाला जे अगदी असं म्हणजे मी माझ्या ऐकण्यात असं आलं बरं का, की तुम्हाला जवळची वाटणारी लोकांचे सुद्धा मास्क उतरतील. की ही लोक माझ्यासाठी चांगला विचार करतात, म्हणून माझ्याशी बोलतात किंवा असं अशा बऱ्याचशा गोष्टी. पण त्यांचं खरं स्वरूप ते दिसायला लागेल त्यावेळेस, असं म्हटलं गेलंय. तर त्याचा अर्थ मला काही माहीत नाही, की खरंच तसं होतं किंवा नाही किंवा म्हणजे ते चूक आहे बरोबर ह्याच्यात नाही. पण हे तर आपल्याबरोबर कायमच सुरू असतं, की आपल्याला माणसांची पारख करण्यासाठीच काही धडे मिळतात. कोण कसं आहे. तर बऱ्याच वेळेला होतं, की जोपर्यंत आपण त्यांच्याशी खूप गोडीत बोलत असतो, वागत असतो, तोपर्यंत ती माणसं, त्या व्यक्ती आपल्याबरोबर खूप जोडलेली असतात. पण ज्या क्षणाला आपल्या तोंडातनं एखादा जरी शब्द इकडचा तिकडे झाला किंवा एखादी कृती सुद्धा कारण कुठेतरी आपणही त्या कुठल्यातरी परिस्थितीत असतो, कधी मूड चांगला नसतो, कधी काही झालेलं असतं. बऱ्याचशा एनर्जीमध्ये, त्या इमोशन्समध्ये आपण असतो. पण त्यावेळी एक शब्द जरी आपला इकडचा-तिकडचा झाला, तर त्या व्यक्ती ते धरून बसतात आणि मग त्याच्या प्रतिक्रिया सारख्या उमटत राहतात आपल्याबरोबर. हे असं झालं, हे माझ्याशी असं वागले, ह्यांनी मला असं अशी हे दिली. तर अशा वेळी आपण ना, मी जसं ग्रुपवर टाकलं होतं, की सीमा आखल्या पाहिजेत, बाउंडरी आखल्या पाहिजेत. तर सीमा म्हणजे केवळ आपण त्या माणसांशी बोलणं थांबवलं किंवा लांब जाणं ह्याच सीमा नाहीयेत. तर हे समजलं पाहिजे आपल्याला शब्दांमधून सुद्धा, की कितीही झालं तरी कुणाला तरी आपण सतत आनंदी नाही ठेवू शकत. ही पण एक सीमा आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या सीमेपर्यंत जाणार त्या माणसाला आनंदी ठेवण्यासाठी, की तो आनंदात राहावा, त्याला प्लीज करण्यासाठी, त्याला आनंद देण्यासाठी आपण किती पद्धतीने गोड बोलावं किंवा किती काय करावं, ही पण एक सीमा आहे. त्याला म्हणतो ना आपण त्याला पण एक सीमा आहे. तर ही सुद्धा सीमा आहे. मग अशा वेळी आपण एक वेळ अशी येते, की आपल्याला समजतं काही जरी झालं तर आपण कुणाला आनंदी नाही ठेवू शकत किंवा आनंद देऊ शकत नाही. आणि शब्दांमध्ये जेव्हा इकडे-तिकडे झाल्यानंतर गोष्टी इतक्या टोकाला जात असतील, तर अशा वेळी त्या माणसांचं खरं स्वरूप दिसणं हेच आपल्यासाठी धडा आहे. की तू काहीही केलं जसं बाबाजींचं वाक्य आहे, की काहीही केलं तरी तुम्ही कुणाचा आदर आणि सन्मान मिळवण्याच्या मागे पळू नका. ते तुमचं ध्येय नाहीये. तुमचा धडा त्यातनं काहीतरी वेगळा आहे. पण तुम्ही तो तुमचा धडा असू शकत म्हणजे तो तो तुमचं ध्येय असू शकत नाही कुणाचं. तुमची खरी इच्छा ती तुमच्या आतनं प्रकट होणारी. त्यासाठी तुम्ही त्या माणसाला निस्वार्थीपणे प्रेम द्या असं म्हणलं गेलंय. पण यांनी माझ्यावर प्रेम करावं किंवा यांना मी खुश करावं ह्यासाठी आपल्याकडून दिलं चाललंय, दिलं चाललंय, दिलं चाललंय. खूप देतोय आपण. देणं सुरू आहे. पण तितक्या ह्याच्याने आपल्याला जर ते येत नाहीये, तर धडा त्याच्यात वेगळा आहे. धडा त्याच्यात वेगळा आहे. कारण गिव्ह अँड टेक जे असतं ना, बॅलन्स तो तराजू आहे ना, तो तराजू समान असलाच पाहिजे. जोपर्यंत तो समान होत नाही, तोपर्यंत तुम्ही देताय, देताय, देताय. मग एक वेळ अशी येते, "अरे, किती द्यायचं? किती केलं तरी हे होत का नाहीये तराजू? पारडं खाली का नाही जात तो आपला पॉइंट असतो, जिथं आपल्याला समजतं, की काहीतरी चुकतंय, की माझ्याकडून देणं होतंय, होतंय, पण ह्याच्यात काही फरक नाही पडत आहे. मग तिथं माणूस जागा होतो. आणि मग ते सीमा यायला लागतात, की आता मला बास. हे संपतं. मग तिथं आपली तिथून वेगळीच जर्नी स्टार्ट होतो. म्हणजेच तो आपला टर्निंग पॉइंट ठरतो आयुष्यातला. मग आपण सगळ्याच लोकांना त्या तराजूमध्ये बसवून तसंच पद्धतीने वागायला लागतो त्यांच्यासोबत. तर अशा अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये. सीमा म्हणजे केवळ आपण त्यांच्याशी संपर्क तोडणं किंवा असाच प्रकार नाहीये. तर सीमा म्हणजे किती लेव्हलपर्यंत, किती त्या बॉर्डरपर्यंत जाऊन आपण वागायचं किंवा द्यायचं किंवा घ्यायचं हे पण आहे. देणं देवाण-घेवाण. तर या पद्धतीने ह्याचा विचार करा. काही मास्टर्सनी मला विचारलं म्हणून मी आज सांगतेय.
कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये माझं एखाद दुसरं जे सेशन आहे 2-3 दिवस मी घेऊ शकणार नाही काही कारणांमुळं. म्हणून फक्त हे आज मी समृद्धी त्यांचा थोडा वेळ घेतला आणि ज्या मास्टरनी विचारलं होतं त्यांना पण ह्याच्यातनं उत्तर मिळेल, की सीमा ही आपल्या आतून समजली पाहिजे आणि ते ज्ञान येतं जेव्हा आपल्याला समोरच्या माणसांची पारख होते. आपल्या विचारांनीच आपण ती परिस्थिती निर्माण करतो. हे खरं आहे, हे सत्य आहे आणि ते सत्य ही जी करतो आपण विचारांनी प्रकट, हे आपल्याला शिकण्यासाठीच आहे, की कुणासाठी किती करायचं हा पण माझा धडा आहे. कारण असं असू शकतं, की गत जन्मामध्ये आपण खूप, खूप, खूप करतच गेलो. यावेळेस सोल प्लॅन करून येतो, आत्मा प्लॅन करून येतो, की यावेळेस मी देईन, पण मी एक धडा घेईन त्याच्यातनं, की माझ्या अ, सुखाला म्हणा किंवा माझं एक एक स्वतःला हे करून नाही, स्ट्रेच करून नाही. तर ती एक सीमा मी आखेन. हा पण माझ्या आत्म्याचा ह्यावेळेस प्लॅन असू शकतो, धडा असू शकतो. काही जणांना नाही म्हणणं जमत नाही बघा. तो ह्यातलाच प्रकार आहे. त्यांची इच्छा खूप असते, की नाही मला नाही करायचं, पण समोरच्याला वाईट वाटेल. म्हणून ते स्वतःच्या इच्छेविरुद्ध जाऊन नाही म्हणायला लागतं. असं पण होतं. आणि एक हे सगळे त्याच्यातले प्रकार आहेत. खूप मोठा विषय आहे. थोडक्यात संपवलं. आणि एक छोटा अजून एक गोष्ट परवा मी बोलता म्हणलं आपल्या सत्रामध्ये. जेव्हा भाग्यश्री मला म्हणाली ना, की "विपुला तुझ्यामुळं श्रुतीताई आल्या, एवढं छान झालं." तेव्हा मी म्हटलं, "माझ्यामुळं नाही, बाबाजींमुळं." तर हे म्हणायचं, पण एका मास्टरनी विचारलं, की "आपणच तर आहोत ना, मग आपण बाबाजींना कसं श्रेय देतो?" तर अगदी बरोबर आहे. कारण बाबाजींनी हे वाक्य सांगितलेलं आपल्याला. स्वतःचे जे काही अनुभव आपण निर्माण केले, त्याची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घ्या. क्रेडिट सुद्धा, यश सगळं क्रेडिट पण घ्यायला शिका, श्रेय आणि दुःखाची जबाबदारी पण. हे मीच नेहमी तुम्हाला युनिफाईड मधलं ते आठवण करून देते. पण त्या दिवशी हे म्हणायचं कारण किंवा इतर वेळेस म्हणायचं कारण हेच आहे, की हे जाणीवपूर्वक म्हणते मी. मला माहिती आहे मीच तयार करतीये. मीच तयार करतीये. आपणच तयार करतोय सगळेजण इथं बसून हे सगळे अनुभव. बाबाजी नाही करत आहेत. बाबाजींनी तर केवळ मार्ग दाखवलाय. आपल्या आतमध्येच ईश्वर आहे, आपणच तयार करतोय. पण हे म्हणण्याचं कारण म्हणजे अहंकार येऊ नये, एवढाच आहे. आणि हे जाणीवपूर्वक अवेअरनेसनी मी म्हणते. कारण अहंकार जो आहे ना, जर मला असं वाटलं ना सारखं मी केलं, मी केलं, मी केलं, तर माझा अहंकार इतका वाढेल ना, ती ऊर्जा असंतुलनात होईल, ह्याची पण जाणीव आहे मला. त्यामुळं तो अहंकार येऊ नये ह्याकरताच आपण ते जे श्रेय आहे, जे काही आहे ते बाबाजींना, पत्रीजींना यांना देतो, आपल्या गुरूंना. तर ह्यासाठी आपण करतोय आपला सोल, आपण ते एक्झिक्यूट करतोय. तुम्ही सगळेजण रोजच्या रोज नोटिफिकेशन येतात, आज ध्यान आहे. पण तुम्ही सगळे येताय. हे ना बाबाजी करतायत ना पत्रीजी करतायत, तुम्हीच करताय. ह्याचं श्रेय तुम्हालाच आहे, की तुम्ही ध्यानाला येताय. पण हे आपल्यात अहंकार उत्पन्न होणे, की मी ध्यान करते. मी ध्यानाला बसते. समृद्धीताई म्हणतील मी ध्यान घेते. श्रुतीताई म्हणतील मी घेते. तर हा जो अहंकार आहे, हा आपल्या सगळ्यांना अडथळा बनतो. तो अडथळा बनू नये म्हणूनच आपण जाणीवपूर्वक म्हणतो, की मी नाही करत आहे, बाबाजी करतायत, हे करतायत. तर हे ह्याच्यासाठीच आहे, की आपल्याला मध्ये त्या गोष्टी रुजू नयेत आतमध्ये म्हणून. तर खूप छान प्रश्न विचारतायत सगळेजण. मला आनंद होतोय. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि प्रकाश आहे. तर समृद्धीताई प्लीज सुरुवात करा. विपुलाताई, मी हं. श्रुती पेंडसे बोलते मी. मी आत्ता एक 5 मिनिटामध्ये ते सांगू शकते, कारण तुम्ही युनिफाईडचा जो धाड्याचा उल्लेख केलाय ना, त्याला कनेक्टेडच ही इन्फॉर्मेशन आहे. तर जर आपल्याकडे वेळ असेल तर मी आत्ता सांगू का? मला असं वाटलं तुम्हाला तुम्हाला उशीर होणार होता ना, म्हणून मी सांगितलं. म्हणलं तुम्ही जॉइन झाल्यात का नाही हे पण नाही हो, बघितलं मी. नाही, मी झाली जॉईन. हां, बरं. ठीक आहे, अ, ठीक आहे. मग अ, समृद्धीताई तुम्हाला चालेल एक 5 मिनिट? अजून 5 हो, मिनिट? चालेल, चालेल. समृद्धी ठीक आहे, ठीक. ठीक. हो, चालेल. ओके. ठीक आहे. येस. तुम्हाला विपुलाताई ते पीपीटी लावता येईल का? त्याच्यामध्ये आपले जी शरीरं होती ना, ती आपल्याला आता इथे दाखवायला उपयोगी पडतील फार. हां, मी लावते तोपर्यंत हां, तुम्ही सांगा. येस. आपण ना, मी जरा कॅमेरा ऑन करू शकत नाहीये, कारण मी जस्ट आलेली आहे घरी. अ, आपण याच्या आधीच्या सेशनमध्ये आपली शरीरांचे स्तर पाहिले होते आणि आपल्याला हेही लक्षात आलं होतं, म्हणजे आपल्याला हे मास्टर पल्लवींनी सांगितलं होतं, की आपण ॲस्ट्रल ट्रॅव्हल करतो. ड्रीम म्हणजे आपल्याला पडणाऱ्या स्वप्नाबद्दल त्यांनी ॲस्ट्रल ट्रॅव्हल हा शब्द वापरला होता.
ॲस्ट्रल म्हणजे सूक्ष्म जगताचा प्रवास. आता आपण जेव्हा आपले कोश बघितले होते, अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत, त्याच्यात आपल्याला सूक्ष्म शरीरामध्ये 3 वेगळे कोश येतात. तर जेव्हा आपण सूक्ष्म जगताचा प्रवास करतो, तेव्हा या 3 कोशांमधनं आपण माहिती काढतो. त्याच्यामध्ये पहिला जो कोश असतो, तोच असतो आपला मनोमय कोश. प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. आपण झोपतो ना ज्या वेळेला, जिथे आपण आहोत हे सुद्धा आपण विसरलेलो असतो, त्यावेळेला आपल्या जाणीवेची पातळी आनंदमय कोशापर्यंत गेलेली असते. जिथे आपण आणि ईश्वर एक झालेलो असतो, ती समाधी अवस्था आहे, की मी वेगळी नाहीच आहे. म्हणून झोपेला कधी पण चार्जिंग म्हणतात, की तुम्ही झोपलात म्हणजे सुद्धा मेडिटेशन होतं. कारण आपण झोपेमध्ये आपल्या अन्नमय कोशामधनं आपला अवेअरनेस बाकी सगळ्या कोशांमध्ये जायला लागतो. सो ज्या वेळेला आपल्याला असे जे आता आपण ऐकलं, की आपल्या मनात दिवसभर काय आहे ते आपल्याला दिसतं. हे कशामुळे होतं, की आपली जाणीव जर मनोमय कोशामध्ये असेल झोपेच्या त्या सेक्शनमध्ये, कारण आपल्या झोपेच्या सेक्शनमध्ये सुद्धा वेगवेगळे विभाग आहेत. ते थोडं सायंटिफिक जास्त होईल. आपण करंटली एवढं बघूयात, की आपण टोटल जितके तास झोपतो तितक्या तासामध्ये गाढ झोप नावाचा जो प्रकार आहे हा काही तास ठराविक वेळ लागतो. तिथे आपण आपला अवेअरनेस आनंदमय कोशामध्ये असतो. जिथे आपल्याला कसलीच जाणीव नसते. पुरुष आहे, स्त्री आहे, माझ्या अंगावरचं पांघरूण काय आहे, कपडे कसे आहेत, आपण सगळ्याचा विसर पडलेला असतो. कारण आपण त्या ईश्वराशी एकरूप झालेले असतो. आता जेव्हा आपल्याला खरी होणारी स्वप्न पडतात, की हे स्वप्न पुढे खरं होणार आहे, आपण ना त्यावेळेला आपला अवेअरनेस, आपली जाणीव त्यावेळेला विज्ञानमय कोशामध्ये असते. ट्रॅव्हल करून त्या सूक्ष्म जगतात किंवा सूक्ष्म शरीर जातं कुठे, तर विज्ञानमय कोशामध्ये. हे आकाशिक रेकॉर्ड्स वगैरे एक्सेस करतात ना, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असेल, की असं कोणाबद्दल तरी माहिती आपल्याला घेता येते आकाशिक रेकॉर्ड्समधनं. सो आपल्याला युनिफाईडमध्ये शिकवलं गेलेलं आहे, की प्रत्येक माहिती म्हणजे युनिफाईड शिकल्यावर आकाशिक रेकॉर्ड्सची पण आपली गरज संपते. कारण आपल्याच मध्ये ते ज्ञान आहे आणि आपल्यामध्ये ते मीडियम पण आहे, की आपण कसं एक्सेस किंवा मिळवू शकतो ते. सो जे खरी होणारी स्वप्न असतात त्यावेळेला आपली जाणीव त्या विज्ञानमय कोशामधनं मध्ये असते, जिथे आपल्याला ते एक्सेस करता येतं म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्याला ते दिसतात तशा पद्धतीने. आता दिवसभरात आपलं जर का मन अस्वस्थ असेल, खूप विचारांमध्ये असेल, आपण एखादा विषय खूप दिवसभर धरून ठेवला असेल आणि ते काल जसं दाखवलं तसं न्यूरॉन आपण न थांबवता सतत ती विचारांची गाडी चालू ठेवली असेल, तर आपली जी झोप असते, झोप आपली अस्वस्थ लागते. आपण हे सगळ्यांनी अनुभव केला असेल. त्यावेळेला आपला अवेअरनेस हा अन्नमय कोशावरनं प्राणमय कोशानंतर फक्त मनोमय कोशापर्यंत पोहोचू शकतो. आणि तेव्हा जी स्वप्न पडतात ती तुमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनाच्या अवस्थेचं प्रतीक असतात, की त्यावेळेला आपल्याला ते सिच्युएशन्स किंवा त्या भावना दाखवल्या जातात, ज्याच्यावर आपल्याला दिवसभर काम करायची गरज आहे. तो मेसेज असतो आपल्या सोलकडनं, की तू मनात हे धरून ठेवलेलं आहेस आणि आता तुला उद्या उठलीस ना, की ह्याच्यावरती तू काम कर. सो मनोमय कोशापर्यंत अवेअरनेस गेला, की मनातल्या गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात. त्या ह्याच्यासाठी दिसतात, की हा तुझा अजून वीक पॉइंट आहे. उद्या ह्याच्यावरती तू काम कर, असं आपल्याला आपल्या सोलनी सांगितलेलं असतं. आणि विज्ञानमय कोशामध्ये पोचलो, की जी स्वप्न पडतात ती आपल्याला अशी खरी होताना वगैरे दिसतात. आणि ते खरं होतानाची स्वप्न आता मी ॲक्चुअली तुमच्यासारखीच एक आहे. मी पण शिकते. आपल्या प्रत्येकाला मला गॅरंटी आहे, की प्रत्येकाला अनुभव आहेत. असं एकदा ना एकदा प्रत्येकाचं स्वप्न खरं झालेलं आहे आणि अनेकदा आपल्या मनाचीच अवस्था आपल्याला स्वप्नातनं बाहेर आलेली आहे. त्यामुळे मी जेवढं मला लक्षात आलेलं आहे आणि जेवढं आता विपुलाताईंनी सांगितलं मला ते कनेक्ट झालं. म्हणून मी म्हटलं, की आता मी सांगते. कारण मग ते कसं होईल तुमच्या एकदम फिक्स होऊन जाईल, की बरोबर आहे हे असंच होतं. सो धिस इज माय काय म्हणूयात जे आतापर्यंत आणि प्रत्येकाचं स्वप्नाचं इंटेन्सिटी, इमोशनची बरंच सगळं जसं
आपल्याला एंजेल नंबर्स बद्दल विपुला ताईंनी सांगितलं होतं. माझ्यासाठी 555 चा अर्थ हा आहे, 111 चा अर्थ हा आहे. तसं प्रत्येकाला स्वतःच्या त्या स्वप्नाचं मीनिंग कळत असतं, की माझ्या नक्की कुठल्या इमोशनमुळे मला हे स्वप्न पडलंय किंवा हे स्वप्न खरं होणारं पडलेलं आहे. प्रत्येकाला ते लक्षात येत असतं, फक्त आपल्याला कॉन्शियस माइंड ते एक्सेप्ट किंवा समजू देत नाही. सो हे मला जे लक्षात आलं, आज मला जे शिकवलं गेलं किंवा ते पुस्तक वाचताना किंवा आमच्या काय म्हणूयात माझ्या स्वतःच्या स्वप्नांचं जे मी ऑब्झर्वेशन ठेवलं, ते बाय द टाईम असं झालं मी इतकी फेमस झाले, की मला लोक त्यांचे स्वप्न येऊन विचारतात, की या स्वप्नाचा अर्थ काय वगैरे सांग. सो ते ते जो काही मी रीडिंग आता इतक्या वर्षामध्ये घेतलं, की कसं डिकोड करतो आपण स्वप्नांना, त्याच्यावरनं मी हे कनेक्ट करून सांगितलं. याच्यापेक्षा जास्त नॉलेज तुमच्याकडे पण असेल. काही पॉइंट माझ्याकडनं मिस झाला असेल तर नक्की तुम्ही सांगा. मला आवडेल, कारण माझ्यामध्ये पण ते नॉलेज अपडेट होईल. त्यामुळे ते मिस आउट व्हायला नको आणि कनेक्टेड होतं म्हणून मी थोडासा वेळ घेतला. थँक थँक्यू श्रुतीताई, थँक्यू. खूप छान तुम्ही एक्सप्लेन केल्या सगळ्या गोष्टी. आणि ह्याची गरज अशी असती ना, की आज हे सांगण्याचं कारण असं आहे, की आपण कालच तुमचं सत्र घेतलेलं आणि त्यातनं आज म्हणजे कुणाचे मला जे 2-3 मास्टर्सचे आले प्रश्न, ते पण तेव्हाच्या तेव्हा क्लिअर केले. तर मग शंका जर आपण ज्या असतील प्रश्न, तर मग पुढे जायला मग अजून एक नॉलेज घेऊन आपण पुढे जातो. मग अजून त्याचा अर्थ कळतो. म्हणून आज हे सांगणं पण तेवढंच गरजेचं होतं, असं वाटलं. तर आपण आता काय करू, की समृद्धीताईंना बोलले मी, तर आपण जे पृथ्वी मातेचं ध्यान आज घेणार आहे, ते आपण उद्या घेऊ रात्री. कारण उद्याचा दिवस आहे आपल्याकडे रविवार आहे, रात्रीचं ध्यान. आणि आज आपण आपलं एक साधं आनापानसती ध्यान घेऊ. एक साधारण 10:30, 10:45 पर्यंत वगैरे असं घेऊ. ज्यांना फार उशीर होतोय ते मीटिंग सोडू शकतात. पण एक अर्धा 1 40 मिनिटं तरी एक व्यवस्थित आपलं एक छान ध्यान होईल ह्यासाठीच. तर समृद्धीताईच आज ध्यान घेतील आनापानसतीचं आपण सगळेजण. तर समृद्धीताई प्लीज सुरू करा. येस, थँक यू. श्री मात्रे नमः. सर्वांना आत्मवंदन आणि कोटी कोटी नमन. इथे उपस्थित असणाऱ्या, माझा आवाज येतोय ना? थँक्यू. इथे उपस्थित हो. असणाऱ्या प्रत्येकामधील ईश्वरी तत्वाला नमन करूया आपण. सर्वांना प्रेम आणि प्रकाश. ध्यानाची पोझिशन घ्यायची. दोन्ही पाय क्रॉस करायचे. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. डोळ्यावरती जर चष्मा असेल तर चष्मा काढून ठेवायचे आणि अलगदपणे डोळे बंद करायचे. ब्रह्मांडामधील सर्व देवी देवता आणि दिव्य ऊर्जेचे आवाहन करूया आपण आणि त्यांच्याशी कनेक्ट होऊयात. आपल्या पूर्णात्म्याला प्रणाम करूया आणि पूर्णात्म्याशी एकरूप होऊया. महावतार बाबाजी, गौतम बुद्ध भगवान आणि ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांच्या पवित्र चेतनेचं आवाहन करूया आपण, त्यांच्याशी कनेक्ट होऊयात. त्रिदेव आणि त्रिदेवींचंही आवाहन करूयात आपण, त्यांच्याशी कनेक्ट होऊयात आपण. ब्रह्मांडामधील दिव्य श्रीयंत्राचं आवाहन करूया आपण आणि श्रीयंत्राच्या अधिष्ठात्री आदिपराशक्ती माता ललिता त्रिपुर सुंदरी यांचंही या ध्यानासाठी आपण आवाहन करूयात आणि त्यांच्या दिव्य चेतनेशी कनेक्ट होऊयात. सर्व एंजल, आर्केंजल, आपले गार्डियन एंजल, स्पिरिट गाईड, स्पिरिट एनिमल या सर्वांचं आपण आवाहन करूयात, त्यांच्याशी कनेक्ट होऊयात. 88 पोर्टलच्या
दिव्य ऊर्जेशी आपण आता कनेक्ट होणार आहोत. मी माझ्यामधल्या पवित्र चेतनेशी कनेक्ट होऊन संपूर्ण समर्पण भावनेने हे ध्यान करण्यासाठी तयार आहे. संपूर्णपणे जागरूक राहून हे ध्यान करायचं आपण. 3 वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो हळूहळू आपल्या तोंडाद्वारे सोडून द्यायचा आहे. मनामध्ये कितीही विचार आले तरी त्या विचारांच्या मागे न जाता पुन्हा आपलं लक्ष हे आपल्या येणारा श्वास आणि जाणारा श्वास त्याच्याकडे द्यायचंय. श्वासाच्या गतीमध्ये कोणताही बदल करायचा नाहीये. आपली जीभ उलटी टाळूला लावून खेचरी मुद्रेद्वारे सुद्धा आपण ध्यानाच्या उच्चतम स्थितीमध्ये जाऊ शकतो. संपूर्णपणे जागरूक राहायचंय. पुढचा काही वेळ फक्त आपण आणि आपला श्वास
जागृत राहा. केवळ आपला येणारा आणि जाणारा श्वास. आपल्या नाकावाटे, आपल्या घशातून, संपूर्ण शरीरामध्ये, प्रत्येक पेशीमध्ये श्वासाचा अनुभव घ्या. विरघळून जाऊ दे या श्वासाला आपल्या शरीरात. संपूर्ण जागृत राहा. विचार आले तरी पुन्हा श्वासांवर, पुन्हा श्वासांवर एक एक श्वास बघत राहा. शून्य विचार. ती अवस्था अनुभव करा.
या ध्यानाद्वारे मिळालेल्या दिव्य ऊर्जेचे आभार मानूया आणि हळूहळू आपल्या भौतिक जगतामध्ये परत येऊया. दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचेत. आणि हे ऊर्जेने भारित हात आपल्या दोन्ही डोळ्यांवरती ठेवायचेत. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू आपल्या पायांची हालचाल करायची आणि ज्यावेळी आपण कम्फर्टेबल असू त्यावेळेला हळूहळू आपले डोळे ओपन करायचे. धन्यवाद. 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 शुभरात्री. विपुलाताई मीटिंग क्लोज केली तरी चालेल.